गेल्या 2च महिन्यांपूर्वी फडणवीसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांसमोर त्यागाची भाषा केली होती। बहुमत असून सुद्धा अजित पवारांना सोबत घेतलं किंवा संख्या मोठी असताना सुद्धा मुख्यमंत्री पद हे पक्षाकडे राहिला नाही, ही खतखत भाजप कार्यकर्त्यांची होती। मग अशा वेळी फडणवीसांनी त्यागाची भाषा केली होती। भाजप हायकमांडने महाराष्ट्रात फडणवीसांकडे सत्तेची सूत्र का दिली नाहीत किंवा सत्तेसाठी अजित पवारांची गरज नसतानाही अजित पवारांना सोबत का घेतलं याची कारणं देत असताना लोकसभा 2024ची समीकरण सांगितली जात होती। 2019च्या तुलनेत 2024च्या निवडणुका भाजपाला जड जातील अशी चिन्ह होती। कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयानंतर आणि इंडिया आघाडीच्या बैठकानंतर हे समीकरण अधिकच ठाम होत चाललं होतं। त्यातच हक्काच्या नॉर्थ स्टेटमधून भाजपाला पराभव पाहावा लागला। तर 2024च्या निवडणुकांमध्ये मोदी सरकार केंद्रामध्ये रिपीट होणार नाही यावरती शिक्कामोर्तब होणार होतं। साहजिकच या समीकरणमध्ये शिंदे असो किंवा अजित पवार याची बार्गेनिंग सुद्धा वाढत होती आणि भाजप सुद्धा बॅकफुटवर गेली होती। राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या 3 राज्यात भाजप विजयी झाला आणि पुन्हा एकदा मोदींचा करिश्मा चालू शकतो हा कॉन्फिडन्स भाजपचा वाढला। आता याच कॉन्फिडन्समुळे भाजपची बार्गेनिंग पॉवर ही वाढणार आहे। 48 खासदार निवडून देणाऱ्या महाराष्ट्राबाबत भाजपचा हायकमांडच्या काही हालचाली डिफेन्स मोड मध्ये जाऊन करत होतं। त्याच हालचाली आता आक्रमकपणे होतील आणि या सगळ्या घडामोडींचा फायदा अर्थात फडणवीसांना होईल। 5 असे फॅक्टर या 3ही राज्यांच्या निवडणुकांमुळे समोर आले, जे पाहिले तर आपण म्हणू शकतो राज्यात राजकारणात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसच नंबर 1 वर येतील। या 3ही राज्याच्या विजयाचा सगळ्यात जास्त कोणाचा फायदा कोणाला झालेला दिसून येईल तर तो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना। पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात UCN न्यूज। 3 राज्याचा विजयाचा देवेंद्र फडणवीसांना फायदा होईल असं म्हणायचं पहिलं कारण म्हणजे भाजपची बार्गेनिंग पॉवर वाढणं। सुरुवातीला बोलल्याप्रमाणे फक्त लोकसभा या निकषामुळे भाजपचं केंद्रीय नेतृत्व हे महाराष्ट्राच्या बाबतीत अगदी डिफेन्स मोडला गेलं होतं। 2019च्या निवडणुकीत शिवसेना भाजप हे लोकसभेला एकत्र लढले होते। दोघांचं मिळून तब्बल 42 खासदार हे बळ होतं ते मोदी सरकार स्थापन होण्यासाठी मिळालं होतं। पण 6 महिन्यातच शिवसेना खासदार हे केंद्रातून वजा झाले। 23 खासदारांच्या बळावरती महाविकास आघाडीला फेस करणं हे भाजपाला तसं अशक्य होतं। पण त्यातूनच एकनाथ शिंदेंचा उठाव झाला तर ही भाजपाला पुरेशी खात्रीही नव्हतीच। एकट्या शिंदेंच्या जोरावर 40+ खासदारांचा आकडा महाराष्ट्रात कॉन्फिडन्स नसल्यानेच राष्ट्रवादीच्या अजित पवारांना सोबत घेण्यात आलं असं सांगण्यात येतं। आता ही सगळी राजकीय समीकरण जुळवत असताना भाजप हायकमांडने भाजपच्या राज्य नेतृत्वाला आणि कार्यकर्त्यांना सुद्धा अगदी संयमाची भूमिका घ्यायला भाग पाडलेलं पाहायला मिळतंय। साहजिकच भाजपाला आपली गरज असल्याचं वातावरण हे महाराष्ट्रात तयार झालं होतं आणि मग त्यातूनच मुख्यमंत्री पदावरती एकनाथ शिंदे कायम राहणार किंवा अगदी अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार अशी वक्तव्य यायला लागली। आता मात्र शिंदे असो किंवा अजित पवार असो या दोनही गटांना निवडून यायचं असेल तर मोदींच्या नावाचा बॅनर लागेल असं चित्र 3 राज्याच्या विजयानंतर निश्चितपणे तयार होऊ शकतं। भाजपाला एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची गरज आहे। हा प्रवास या 3 राज्याच्या विजयामुळे शिंदे आणि पवारांना भाजपाची गरज आहे इथवर आल्याने बार्गेनिंग पॉवर मध्ये भाजपचा वेटो राहणार आहे आणि त्याचा फायनल परिणाम म्हणजे देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या केंद्रबिंदूवर असतील। 3 राज्याचा विजयाचा देवेंद्र फडणवीसांना होणारा दुसरा फायदा म्हणजे भाजपने बदललेली स्ट्रॅटेजी। हेमंत बिस्वा असो किंवा बोमई असोत, कधी काळी भाजपमध्ये नसणाऱ्या यांनी त्यांना भाजप हायकमांडने पक्षात घेतला आणि त्या राज्याचं मुख्यमंत्री केलं। त्यानंतर हे नेते आक्रमकपणे हिंदुत्ववादी नेते म्हणून समोर आलेले पाहायला मिळाले। आक्रमक हिंदुत्वाचा प्रचार करून सत्ता स्थापन करता येऊ शकते हे नरेटिव्ह मात्र भाजपाला कर्नाटक निकालानंतर सोडूनच द्यावं लागलं। नुकत्याच झालेल्या राजस्थान आणि मध्य प्रदेश मधल्या निवडणुका पाहिल्यानंतर लक्षात येईल की या निवडणुकांमध्ये भाजपने आपल्या प्रचाराची संपूर्ण मदार ही फक्त हिंदुत्वावर ठेवली नव्हती। हिंदुत्व प्लस विकास किंवा मुस्लिम विरोधाच्या हिंदुत्वापेक्षा सनातन हिंदुत्वाचा प्रचार हा मुद्दा गाभा म्हणून ठेवण्यात आला
अर्थात फक्त हिंदुत्व नाही, हिंदुत्व प्लस विकास या नरेटिव्ह मधूनच लोकांना जोडून घेता येऊ शकतं, या निष्कर्षावरती भाजपचं हायकमांड आलं आहे. आता महाराष्ट्राबाबत बोलूयात. एकनाथ शिंदेची इमेज हिंदुत्ववादी नेता अशीच राहिली आहे. आपली हीच इमेज भक्कम होण्यासाठी शिंदेंनी सुद्धा तसं प्रयत्न चालू ठेवलेत. याच्या बरोबर विरोधात अजित पवारांची इमेज आहे. झटक्यात काम करणारे अजित पवार हे विकास कामांसाठी ओळखले जातात. पण अशा वेळी देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात असे एकमेव पर्याय आहे जे विकास कामासोबतच हिंदुत्ववादी नेता या दोनही समीकरणामध्ये परफेक्ट मॅच होताना दिसतात. दोनही मताचं समीकरण साधच असेल तर मग अशा वेळी भाजपाला एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांचाच पर्याय पूरक ठरताना दिसतोय. अगदी गेल्या 2 ते 4 वर्षापासून योगी आदित्यनाथ, हेमंत बिस्वा किंवा बोमई यांना पुढे आणत हायकमांडने हिंदुत्ववादी नेत्यांना दिलेलं बळ पाहून एकनाथ शिंदेंना सुद्धा त्याच समीकरणामध्ये फिट केले जाईल अशा चर्चा होत्या. पण याचा सक्सेस रेट पाहता आता भाजप हायकमांड हिंदुत्व आणि विकास याची एकत्र बैठक मांडेल असं दिसतंय. याच विचारातून गेल्या काही वर्षापासून योगी आदित्यनाथ यांची इमेज सुद्धा विकास पुरुष अशी केली जाते. असो तर बदललेल्या या स्ट्रॅटेजीचा फायदा होऊ शकतो हे 3 राज्यांच्या विजयामुळे शिक्कामोर्तब होताना दिसतोय, ज्याचा फायदा महाराष्ट्रामध्ये फडणवीसांना निश्चितपणे होईल असं चित्र आहे. 3 राज्यांचे निकालाचा फडणवीसांना होणारा तिसरा फायदा म्हणजे जातीच्या राजकारणाचा इम्पॅक्ट दिसण्याचा चान्सेस कमी राहतील. 3 राज्यांच्या निवडणुकांमध्ये जाती आधारित राजकारणाचा प्रभाव नव्हताच असं म्हणता येणार नाही. मात्र उत्तरेमध्ये नितीश कुमारांमध्ये मंडळ आयोगाचा जो काही प्रयोग केला जात होता त्याचा इम्पॅक्ट मात्र दिसलेलाच नाही. ओबीसी मतं आजही भाजपासोबत मोठ्या प्रमाणात जोडलेली गेली आहेत असं या 3 राज्यांचं निकालाची आकडेवारी पाहिल्यावर आपल्याला लक्षात येईल. जाती आधारित जनगणनेचा मुद्दा हा राजकीय मुद्दा होत असल्याचं मत तयार होत असल्यानेच ओबीसी मतदारांचा या मुद्द्याचा आधारे द्रवीकरण झालं नाही असं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करण्यात दिसत आहेत. तर महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत म्हणायचं तर जरांगे पाटलांच्या मागणीमुळे चर्चेत आलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा, भुजबळांच्या विरोधामुळे ओबीसी समाजाचा झालेला एकत्रीकरण या गोष्टींचा चांगला वाईट परिणाम भाजपाला आगामी निवडणुकीत सहन करावा लागू शकतो अशा शक्यता होत्या. पण हे मुद्दे 5 महिने टिकतील का हा महत्त्वाचा प्रश्न असेल. असो शिवाय निवडणुका पूर्णपणे केंद्राच्या मुद्द्यावर लढवल्या गेल्या तर जरांगे पाटील असोत किंवा छगन भुजबळ असोत की ओबीसी या मुद्द्यांच्या इम्पॅक्ट किती राहतील हा प्रश्नच आहे. तर राजकारणातला मुद्दा अधोरेखित झाला तरी सुद्धा फडणवीस हे जातीने ओबीसी किंवा मराठा नसल्यानं फडणवीसांमार्फत या राजकारणाला टॅकल करणं भाजपसाठी सोपं ठरू शकतं. यात नितीश कुमारांचं जाती आधारित राजकारणाची किंवा मंडळ 2च्या राजकारणाचं सध्याच्या निवडणुकीत न दिसलेला इम्पॅक्ट हाच देवेंद्र फडणवीसांसाठी फायद्याचा ठरू शकतो. 3 राज्यातला विजयाचा फडणवीसांना होणारा चौथा फायदा म्हणजेच ऑपरेशन लोटसचा परिणाम. कर्नाटकात भाजपाला ऑपरेशन लोटसचा सामना करावा लागल्याचं चित्र हे निकालानंतर दिसून आलं होतं. पक्ष फोडणं, आमदार फोडणं लोकांना रुचलेलं नाही हे प्रत्यक्ष कर्नाटकात सिद्ध झालं. पण त्याच वेळी मध्य प्रदेशात ऑपरेशन लोटस राबवूनच भाजपने सरकार स्थापन केलं होतं. तरीही मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीत म्हणावा तसा परिणाम दिसून आला नाही. गांधी कुटुंबाने ज्योती आदित्यनाथ सिद्धांतचा उल्लेख गद्दार म्हणून केला असाल किंवा भाजपवर फोडाफोडीचा आरोप जरी केले होते तरी ज्योतिरादित्य सिंधिया या आपली कोरवर फुटबॅक कायम ठेवताना दिसतंय. थोडक्यात महाराष्ट्रात पक्षफुटीनंतर लोकांची रिॲक्शन काय येईल या विचाराचं पोट निवडणूक थांबवण्यात आल्यात असं सांगण्यात येत होतं. स्थानिक स्वराज्य संस्था सोबतच पुणे लोकसभेची पोटनिवडणूक टाळायची प्रक्रिया याच रणनीतीचा भाग आहे असं देखील चित्र निर्माण करण्यात येत होतं. पण मध्य प्रदेश निवडणूक भाजपसाठी एक लिटमस टेस्ट थार असं म्हणायला वाव मिळतो. कर्नाटकात ऑपरेशन लोटसचं रिॲक्शन आली असली तरी ती मध्य प्रदेश प्रमाणे टाळता येऊ शकते हा कॉन्फिडन्स भाजप या निवडणुकीचा दिसतोय. साहजिकच मग अशा वेळी बॅकफूटवर खेळणारी भाजप पुन्हा फ्रंट फूटवरती येताना दिसते आणि ज्याचा फायदा निश्चितपणे महाराष्ट्रात फडणवीसांना होईल असं चित्र दिसतं. आता 3 राज्याच्या विजयाचा फडणवीसांना होणारा शेवटचा आणि 5वा फायदा तो म्हणजे
अँटी इन्कम्बन्सी लोकांमध्ये नाही आहे हे सिद्ध करणारी शिवराज सिंग चौहानची रणनीती. गेल्या 4 वर्षापासून फडणवीसांमुळे भाजप अडचणीत येते आहे असं चित्र महाराष्ट्रात भाजप अंतर्गत राजकारणात निर्माण केला जात होता. फडणवीसांना दिल्लीला पाठवलं जाईल, देवेंद्र फडणवीस यांना बळ देणार नाही अशा चर्चा कायम होताच होत्या. अशाच प्रकारची गोष्ट ही मध्य प्रदेशात शिवराज सिंग चौहान यांच्या बाबतीतही घडत होती. भाजपनं केंद्रीय मंत्र्यांना विधानसभेच्या निवडणुकीत उतरवलं आणि त्यानंतर तर शिवराज सिंग चौहान यांचा पत्ताच कट होणार आहे असंही बोललं जात होतं. पण शिवराज सिंग चौहान यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता आपलं महत्त्व पक्षाच्या हायकमांड समोर सिद्ध केलं. त्यानंतरच पूर्ण निवडणुका या शिवराज सिंग चौहान यांच्यावरतीच कॉन्सन्ट्रेट झाल्या हे अगदी स्पष्टपणे दिसून आलं. थोडक्यात काल शिवराज सिंग चौहान उभे होते तिथेच आज देवेंद्र फडणवीस उभे असल्याचं दिसतं. शिवराज सिंग चौहान शिवाय मध्य प्रदेशात पर्याय नाही आहे किंवा राज्य नेतृत्वाला टाळता येऊ शकत नाही हे अंतिम सत्य पक्षाचा हायकमांडला मध्य प्रदेशाच्या विजयानंतर मान्य झालंय आणि हीच गोष्ट देवेंद्र फडणवीसांच्या निश्चितप्रमाणे पथ्यावर पडू शकते. फडणवीस नसतील तर कोण हा मुद्दा सध्या तरी हायकमांडला चर्चेत आणणार नाही. या उलट शिवराज सिंग चौहानच्या विजयातून देवेंद्र फडणवीसांना बळ देण्याची रणनीती भाजप हायकमांड आखताना दिसून येईल. दुसरी गोष्ट म्हणजे चौहानाच्या विरोधात जो अँटी इन्कम्बन्सी असल्याचं सांगण्यात येत होतं ती पक्षात होती पण लोकांमध्ये नव्हती. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील उपमुख्यमंत्री राहिल्या फडणवीसांवर थेट 10 वर्ष सत्तेत असल्याचा राग हा लोकांमध्ये असल्याचा दिसून येत नाही. या उलट पक्षाचे निर्णय घेणारे म्हणून पक्षांतर्गत इतर नेत्यांमध्ये असू शकतो. पक्षांतर्गत राजकारणाला सुद्धा मध्य प्रदेशच्या निकालांमुळे निश्चितपणे ब्रेक लागू शकतो. थोडक्यात काय तर देवेंद्र फडणवीसांसाठी या 3 राज्याचा निकाल हा महत्त्वाचा ठरताना दिसून येतोय. ज्याप्रमाणे भाजपाला या निकालांचा फायदा झाल्याचं बोललं जातंय त्याहूनही अधिक फायदा कदाचित देवेंद्र फडणवीसांना या निकालामुळे होऊ शकतो हे मात्र नक्की. अशाच काही पॉलिटिकल बातम्यांसाठी UCN न्यूजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा UCN न्यूज. धन्यवाद.